आर्थिक देवघेवीतून गणेशनगर येथे सलीम मुजावर यांच्यावर गोळीबार करण्यासाठी गुंड मोहम्मद उर्फ ममद्या जमाल नदाफ यांनी वापरलेले पिस्तूल सांगली शहर पोलिसांनी जप्त केले। महमद्याने ते मृत साथीदार सागर शेंडगे याच्याकडून घेतल्याचं पोलिसांना सांगितलं आहे आणि याबाबत पोलीस खात्री करत आहेत। ममद्या टोळीतील सदस्य इम्रान दानवडे, पप्पू फाकडे आणि अजय माने यांच्यात आर्थिक देवघेवीतून वाद झाला होता आणि यामध्ये सलीम मुजावर हा माने याला मदत करत होता आणि त्यामुळे इम्रान आणि पप्पू यांनी महमद्याच्या मदतीनं सलीम याचा काटा काढण्याचा कट रचला। फारुख नदाफ याच्या मदतीनं दिनांक 14 नोव्हेंबर रोजी रात्री 11च्या सुमारास मुजावर याला बाहेर बोलावून घेतले। तो आल्यानंतर महमद्याने त्याच्यावर गोळी झाडली। गोळीबारात मुजावर गंभीर जखमी झाला आणि त्याने खुनी हल्ल्याप्रकरणी फिर्याद दिल्यानंतर महमद्या, इम्रान, पप्पू आणि फारुख या चौघांना गुन्हे अन्वेषण आणि शहर पोलिसांनी अटक केली आणि महमद्याला महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रवेश बंदी आहे। तो दुचाकीवरून सांगलीत आला होता आणि त्याने वापरलेली दुचाकी दानोळी, जिल्हा कोल्हापूर येथे शेतात लपवली होती, ती जप्त केली। त्यानंतर महमद्याने गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त केले आणि चौकशीत त्याने ते मृत साथीदार सागर शेंडगे याच्याकडून यापूर्वी घेतल्याची कबुली दिली आहे, परंतु या माहितीबाबत खात्री केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।